ला 17 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं या ठिकाणी आढावा घेतला जातोय। लोकशाही मराठीकडून लिओपोल्ड कॅफे बाहेर सुद्धा गोळीबार झालेला होता, ज्यामध्ये अर्थातच 10 जणांनी आपले प्राण गमावलेले होते। आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांनी। 26/11/2008 ची ती काळी रात्र। कसाब आणि त्याचे इतर 9 साथीदार या मुंबईत घुसले आणि बेछूट अंधाधुंद गोळीबार करण्यास त्यांनी सुरुवात केली। त्यातलंच महत्त्वाचं ठिकाण त्यांनी पकडलं लिओपोल्ड हे मोठं कॅफे आहे, ज्याची जी सुरुवात आहे ती जवळपास इंग्रजांच्या काळापासूनचं हे कॅफे आहे आणि या कॅफेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिश लोक किंवा फॉरेनर्स लोक नाश्ता करायला जेवायला येत असतात। याची सगळ्याची एकंदरीत माहिती घेत कसाब आणि त्याच्या साथीदारांनी जी महत्त्वाची ठिकाणं गाठली त्यामधलंच हे लिओपोल्ड ठिकाण त्यांनी गाठलं आणि त्यानंतर त्यांनी अंधाधुंद बेछूट असा गोळीबार इथे केलेला पाहायला मिळतोय। या ताज्या आठवणी अजूनही भिंतींवर आहेत। त्याचं कारण लिओपोल्ड कॅफेने या सगळ्या आठवणी जपून ठेवल्यात। या सगळ्या आपण बघू शकतो की भिंतींवर छाले जे आहेत ते देखील पडलेले पाहायला मिळत आहेत। अंधाधुंद या गोळीबारामध्ये जे फॉरेनर्स नागरिक होते त्यांचा देखील मृत्यू झालेला होता। यामध्ये जवळपास 10 फॉरेनर नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि या सगळ्यामध्ये हा लिओपोल्ड कॅफे महत्त्वाचा ठरला होता आणि ही घटना या लिओपोल्ड कॅफेने मात्र तशीच्या तशी जपून ठेवलेली देखील पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।